माझं नाव नरसय्या विठ्ठल बिल्ला. मी ज्योती समाजातला आहे. एक तृतीयपंथी. इथं इलेक्शनचे वातावरण लई बिकट आहे. काही जर म्हणते ती मशीनचा प्रॉब्लेम आहे. काही बूथमध्ये बसलेले माणसं काय म्हणते ती एकाला चार चार मतदान करा, चारीला एक एक करू नका, एकालाच 4 मतदान करा असं सांगायला लागले बूथवर बसून. म्हणजे तुमचं मत आहे की मतदान पेटीवर मिशनरवर मध्ये घोळ आहे. मिशनरीवर गोळ आहे, पोरं गोळ आहे. सांगायला येतं आमचं कोणाचं बी असू द्या, कोणाला बी मत दाखवतात त्यांनी, पण पोरं सांगायचा प्रॉब्लेम आहे ते. तिथं लेडीजला बी सांगायला तिथं मशीन प्रॉब्लेम आहे आणि केस बटन दाबा हेच बटन दाबा म्हणून असं चालू आहे त्यांचं. अशा म्हणून शाळा त्यांच्या तुमचं मत काय निवडणुकी अधिकारीला समजून त्यांनी तात्काळ निवडणूक अधिकारी पण पोहोचवायला पाहिजे हे सर्व. निवडणूक तुमच्या मत आहे की निवडणूक अधिकाऱ्यावर लक्ष देऊन मिशन व्यवस्थित आणि मुलाला व्यवस्थित ठेवायला पाहिजे. फक्त त्यांना कोण सांगते बघा, त्याला बाजूला सरकारचं आता मत असं आहे की बूथवरती जे बसलेले पोरं असतात त्यांचं कामकाज फक्त हे आहे की बाबा हा व्यक्ती आपल्या प्रभागातला आहे की नाही हे फक्त पटवून देणे त्यांचं काम आहे. जे की ते डायरेक्ट मशीनचं बटन दाबतात की मशीन बंद आहे म्हणून ते ना त्यांचे जे पक्षाचे लोक असतील तेच बटन ते दाबतायत. त्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. शाळा कुठला आहे? इथं आशा मराठी शाळा विद्यालय याच्यामध्ये चालू आहे. आता हे प्रॉब्लेम आता दुसऱ्यांदा ऐकलो आहे. मशीन बंद आहे आणि वार्डामध्ये बूथमध्ये बसले पोरांना सांगायला लागले की या बटनला दाबा, या बटनला दाबा म्हणून 4 बटन एकालाच दाबा असं सांगू लागले की असं एक तृतीय पंचावर अन्याय व्हायला लागलाय. आणि नारळाचं बटन दाबलं होईना. नारळाचं बटन म्हणजे नारळाचे बटन दाबता येईना. दाबता होईना त्याला, ते लॉक झालेलं आहे. असं निवडणूक अधिकारीला एक मी विनंती करतो की कळकळीची माझी विनंती, माझ्या अपक्ष म्हणून नारळाचं चिन्ह व बटनाला दाबण्याची आढावा यायला लागला आहे. त्यात दुरुस्ती मशीनी दुरुस्ती करावी ही माझी नम्र विनंती आहे.